छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका. आयुष्य परत कधीच मिळणार नाहीये. आनंदानं जगायचं असेल आणि आनंद द्यायचा असेल, आनंद घ्यायचा असेल आणि मुळात जीवन आनंदी असावं असं जर वाटत असेल तर आपल्या जगण्याच्या संकल्पना आपल्याला ठरवाव्या लागतील. जगात जर सगळ्या गोष्टी पैशाने विकत मिळत असत्या तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. पण मी कितीतरी श्रीमंतांना रडताना बघितलंय. शिर्डीला जाऊन बघा, साईबाबाच्या मंदिरात लाखो रुपये टाकतात. बाबा ते झोप तरी येऊ दे रात्रीची, तुला सोन्याचं सिंहासन देतो पण मला माझ्या खुर्चीवर नीट बसता येत नाही. पैशानं जर माणसं सुखी होत असती तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. हा साखर कारखान्याचे शेअर्स आहेत साहेब, पण डॉक्टरांनी सांगितले चमचावर पण खाऊ नको. 10 लाखाचा दिवाण म्हणून घेतलाय झोपायला, पण डॉक्टरांनी सांगितलंय मनक्यात गॅप आहे, चटेवर झोपत चल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला वेळ द्या. माझं सगळ्या महिलांना सांगणं आहे की तुम्ही पहिल्यांदा स्वतःला वेळ द्या. तुम्ही सगळ्यांचं करत 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 जगता, परंतु स्वतःला आपण कधी अंतर्मनात कधी डोकावून पाहिलं नाही, स्वतःच्या आवडीनिवडी कधी पाहिल्या नाही. तुम्ही ते येईपर्यंत जेवायला थांबता की नाही? म्हणजे पुण्यात थांबतात, नगरचं काय मला माहित नाही. मी हेच सांगणार आहे की इथून पुढे थांबू नका. ते पार तिकडं धाब्यावर दणकून हाणून येतंय, करगुटा तुटूस्तोवर जेवतंय. ते घरी आल्यावर 2 घास खायचं नाटक करतंय आणि तुम्ही म्हणणार ते आल्यानंतर मी जेवणार. काय गरज आहे? ते आल्यानंतर तुमचं लय प्रेम आहे तर 2 भाकरी थापून द्या. परंतु तुम्ही तुमच्यासाठी कधीतरी वेळ द्या, तुम्ही स्वतःकडे कधीतरी वेळ द्या. जगातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती जर कोण असेल ना तुमच्या दृष्टीने तर तुम्ही स्वतः आहात. तुम्ही सोडून तुमच्या दृष्टीने इतर कोणतीच व्यक्ती महत्वाची नाही. म्हणून पहिल्यांदा आपण आपल्या अंतर्मनात डोकावून पाहावं. आपलं जगणं समृद्ध करता करता आपल्याला इतरांचं जगणं समृद्ध करण्याचे मार्ग सापडायला लागतील. म्हणून अंतर्मनात डोकावून बघा, मस्त जगा, आनंदी राहा, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका. बाग आहे, त्या बागेत 1 क्लर्कची जागा भरायची होती तर 1000 पोरांनी ॲप्लिकेशन केलं. आता एकच जागा आहे, एकाच पोराला नोकरी मिळणार आहे. एकाला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्यावेळेस बागेतला शिपाई पळत आला, म्हटलं साहेब याला नोकरी देऊ नका. म्हणे का? बागेत जे गोरीला माकड होतं ते मेलंय म्हटले. आता गोरीला नाही तर लोक कशी येणार, लोक नाही तर पगार करायचा कशात, काही करा पण याला नोकरी देऊ नका. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले, म्हटलं साहेब तोंडात आलेला घास काढू नका, पडेल ते काम करेल पण नोकरी तेवढी द्या. साहेब म्हणले रडू नको. पोरगं म्हणलं लग्न होईपर्यंत तरी द्या, परत सोडून टाक. साहेब म्हटले तुला नोकरी क्लर्कची देतो, फॅसिलिटीज क्लर्कच्या मिळतील, पगार क्लर्कचा मिळेल, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. त्यांना पगार आहे ना, मग गोरीला तो गोरीला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचा आणि पिंजऱ्यात जाऊन उभं राहायचा. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणलं मजा आहे, पगार पण चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. म्हटलं एक दिवशी कॉलेजच्या पोरापोरींची ट्रिप आली आणि कॉलेजच्या मुलामुलींकडे बघून हे जोर जोरात उड्या मारायला लागला आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हटलं नोकरी गेली तरी चालती, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून जीवाच्या आकांतानं ओरडायला लागला, वाचवा. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला. याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको, नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं आणि वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित होतं. शिक्षणानं जर आम्ही स्वाभिमान शून्य होणार असू आणि शिक्षण ही संकल्पना निवळ आणि निवळ उदरनिर्वाहाशी नेऊन जोडणार असू तर मग यातून तुम्ही कुठल्या आनंदी जीवनाची अपेक्षा करणार आहात? तुम्हाला तुमची आता नवीन शिक्षणात संकल्पना आनंददायी शिक्षण आणि आनंददायी शिक्षण अप्राइज करण्याची कोणता फॉर्म्युला आहे तुमच्याकडे? मी म्हणेल की सगळे फॉर्म्युले सोडून द्या आणि मी तुम्हाला विचारतो, तुमची लहान मुलं, तुमचे लहान नातू आता शाळेत जायला लागलेत. न्यायला गाडी येते, सोडवायला गाडी येते, ते टाय बी बांधून शूज बीज घालून पोरगं तयार असतं. भारत हा असा एकमेव देश असेल कदाचित की ज्या देशामध्ये मातृभाषेपेक्षा इतर भाषांमध्ये शिक्षण देण्यावरती अधिक भर दिला जातो. जगातली सगळी प्रगतशील राष्ट्र स्वतःच्या भाषेत शिकवतात. इतर भाषा अंगीकारू नका या मताचा मी निश्चित नाही. इंग्रजी जगाची भाषा आहे, स्वीकारली पाहिजे, शिकली पाहिजे. पण जे कन्सेप्ट तुमच्या मातृभाषेत क्लिअर होतात ते इतर भाषेत होतीलच असं नाही. आणि म्हणून किमान वय वर्ष 0 ते 4, वय वर्ष 0 ते 8 हा जो आकलनाचा कालावधी, याच्यामध्ये आपण कुठल्या भाषेत मुलांशी बोलतो? ज्या वेळेस ती गाडी शाळेत न्यायला येते मुलांना, त्यावेळेस मुलांचे चेहरे कसे असतात?
एकदम थकलेलं असतंय ते. आई थांब ना, अजून झोप झालेली नाहीये. ते बळच त्या पोराला डबा बिबा भरून ते गाडीत पाठवलं जातं. शाळेत जाताना मुलं अशी तोंड बारीक करून जातात आणि शाळेत ज्यावेळेस शेवटची घंटा पडते त्यावेळेस मुलांचे चेहरे कसे असतात? असे कैदी बाहेर पडावेत असे पोरं तुटून बाहेर पडतात. हे आनंददायी शिक्षण आहे का? ज्या दिवशी पोरं अशी आनंदानं शाळेत जातील आणि तोंड बारीक करून घरी येतील ना, त्या दिवशी ते आनंददायी शिक्षण आहे. याच्यापेक्षा दुसरा कोणता फॉर्म्युला आहे असं मला वाटत नाही. म्हणून मुलांना मुळातच शिक्षण आनंदानं असावं, ते आनंद देणारं असावं. आमच्याकडं सगळ्या फॉर्मॅलिटी, इतक्या फॉर्मॅलिटी ना, कमालीच्या फॉर्मॅलिटी आहेत शिक्षणामध्ये. म्हणजे शाळांमध्ये लॅबोरेटरीज नाहीत, लायब्ररी नाहीत. गावामध्ये 4-4 कोटीची मंदिर आहेत साहेब. तिथे इतक्या चांगल्या पद्धतीनं समाज मंदिर उभं राहू शकेल, ज्ञान मंदिर उभं राहू शकेल. मागच्या महिन्यात आपण एक संकल्पना राबवली, मंदिरात वेगवेगळ्या विषयांवरती बोललं जावं, मुलांना खेळाकडे घेऊन जाण्यात यावं. पण शाळेमध्ये जी लॅबोरेटरी आहे तिथे ते पोरगं प्रयोग करायला गेलं तर ते गुरुजीच सांगते लिटमस पेपर संपलाय तेवढाच वापर, चंचू पात्र फुटेल, ते दुसरं काही करू नको. आणि म्हणून आम्ही एक नवीन संकल्पना मांडली की गावात जे मंदिर आहे त्या मंदिरानं किमान एक वेगळी भूमिका, ज्ञान मंदिर नावाची संकल्पना मांडली. गावातल्या मंदिरातून मुलांना निसर्ग, समाज, अर्थकारण या वेगवेगळ्या विषयांवरती त्यांच्याशी बोललं जाईल का? त्या विषयांवरती त्यांच्याशी संवाद साधला जाईल का? मला वाटतं या दृष्टीनं प्रयत्न होणं गरजेचं आहे. वर्षानुवर्षे तेच शिकवलं जातंय, त्याच गोष्टी, या गोष्टींच्या पलीकडे जाता येईल का? तीच वाक्य आहेत, कर्ता कर्म क्रियापद एकत्र केलं का वाक्य तयार होतं. पोरांनो लिहा, शरद जेवण कर, कमल पाणी आण, हे असलंच आहे. याच्यात आम्ही कधी बदलणार आहोत? जोपर्यंत आम्ही हे बदलत नाहीत आणि येणाऱ्या पिढीची पावलं ओळखून मुलांपर्यंत काही पोहोचवत नाहीत तोपर्यंत आम्ही वेगळ्या संकल्पना मुलांसमोर मांडू शकत नाही. आणि म्हणून आनंदानं जगायचं असेल आणि आनंद द्यायचा असेल, आनंद घ्यायचा असेल आणि मुळात जीवन आनंदी असावं असं जर वाटत असेल तर आपल्या आपल्या जगण्याच्या संकल्पना आपल्याला ठरवाव्या लागतील. अमेरिका प्रगतशील राष्ट्र आहे, दुसरीकडे भूतान आहे. भूताननं साहेब समाधानाचा निर्देशांक जाहीर केला आणि सगळ्या जगानं डोळे विस्पारले. भूतान सांगत होतं आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, आमच्याकडे चकचकीत मॉल नाहीत, पण आम्ही समाधानी आहोत. एक दिवस असा येईल तुम्हाला तुमचा निर्देशांक समाधानाच्या पातळीवरती मोजावा लागेल. आपण समाधानी आहोत का? मला वाटतं हे स्वतःला विचारून पाहावं. आणि आम्ही समाधानी असणं हे आमची सेल्फ कॅरेक्टरिस्टिक आहे, ती आमच्या पातळीवरती आम्हाला मोजावी लागणार आहे. जगात जर सगळ्या गोष्टी पैशाने विकत मिळत असत्या तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. पण मी कितीतरी श्रीमंतांना रडताना बघितलंय. शिर्डीला जाऊन बघा, साईबाबाच्या मंदिरात लाखो रुपये टाकतात, बाबा ते झोप तरी येऊ दे रात्रीची, तुला सोन्याचं सिंहासन देतो पण मला माझ्या खुर्चीवर नीट बसता येत नाही. पैशानं जर माणसं सुखी होत असती तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. 10 साखर कारखान्याचे शेअर्स आहेत साहेब, पण डॉक्टरांनी सांगितले चमचावर पण खाऊ नको. 10 लाखाचा दिवाण म्हणून घेतलाय झोपायला, पण डॉक्टरांनी सांगितलंय मनक्यात गॅप आहे, चटेवर झोपत चल. राजाला असा एक साधू झोपलेला असायचा तिथेच आणि त्या साधूवर खूप श्रद्धा होती याची. आणि हा रोज राजा त्याला फोन बोलायचा की महाराज तुम्ही एक तर राजवाड्यात या, नाहीतर मला तर घेऊन जा. तर राजा साधू म्हणायचा राजे तुम्ही तिथं बरे आहेत, मी इथं बरा आहे, तर मग तुम्हाला राजवाड्यात यायला काय हरकत आहे? गुरु एकच वाक्य म्हणायचा, तिथं काय निथं काय, काय फरक पडतो मला? शेवटी राजा हुशार होता, जाऊन बसला, म्हटला गुरु तुम्ही काय म्हणता, तिथं काय निथं काय? मग काहीच फरक नाही तर मग तिथं काय निथं काय, चला मग राजवाड्यात. गुरु म्हटला मग तिथं काय निथं काय, चल म्हणले राजवाड्यात. राजवाड्यात घेऊन गेला. आता एरवी चटईवर झोपणारे गुरु राजवाड्यात गेल्यावर आलिशान सगळं एकदम बेड बीड निवांत, ते सेवा करायला सगळे, हवा घालायला वेगळे. राजा आनंद, ते राजासारखाच गुरु पण आनंदात राहायला लागला. रोज मैफिली बसायच्या, मद्यपान, गुरुनी सगळ्या गोष्टीचा आनंद घेतला. आणि मग राजा म्हणला तुझ्यात माझ्यात काय फरक आहे काय? म्हणला मी आनंद घेतोय, तू आनंद घेतोय, आणि नुसतंच म्हणायला इथं काय आणि तिथं काय. तुमच्यात आणि माझ्यात आता गुरु काहीच फरक उरलेला नाही. गुरु म्हणले एक फरक उरलेला आहे. म्हणले काय? म्हणले सांगतो तुला, इथं नाही जरा राजवाड्याच्या बाहेर चल. राजाच्या हाताला पकडलं आणि राजवाड्याच्या बाहेर गेले आणि म्हटले काय फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात? सगळे आयुष्याराम मी जे भोगतो ते तुम्ही भोगले, आता काय फरक राहिला? एक फरक आहे म्हटले. म्हणले काय? चल थोडं पुढं, थोडं पुढं, थोडं पुढं करता करता लांब घेऊन गेला राजाला. राजाच्या सीमा संपल्या राज्याच्या आणि गुरु 2 पावलं पुढे गेले.
आणि 2 पावलं पुढे गेल्यानंतर राजा थांबला. म्हणला, गुरु आता इथून पुढे येता यायचं नाही. माझं सैन्य मागं राहिलं, राजवाडा मागं राहिला, माझ्या सगळ्या राण्या मागं राहिल्या, आता इथून पुढे जाता यायचं नाही. गुरु म्हटले, हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. मी इथून पुढेही जाऊ शकतो आणि इथून मागेही येऊ शकतो. ही जी भूमिका आहे ना, की मी इथून पुढेही जाऊ शकतो आणि इथे मागेही येऊ शकतो. तुम्ही कदाचित त्याला वैराग्य म्हणाल, पण मी जगण्याच्या सचोट्यांवरती जर अवलंबायची ठरवली तर इथे काय आणि तिथे काय हा जो भाव आहे ना, की अरे चला याचा पण आनंद घेऊयात, नाही जमलं तर ठीक आहे सोडून देऊयात, प्रयत्न करूयात, ही जी आनंदाची भूमिका आहे ना ती आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि मला वाटतं ती इतरांना आनंद देण्यात भरभरून आहे. म्हणून तो इतरांना देण्यामधली मजा घ्या, कुटुंबाला वेळ द्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला वेळ द्या. माझं सगळ्या महिलांना सांगणं आहे की तुम्ही पहिल्यांदा स्वतःला वेळ द्या. तुम्ही सगळ्यांचं करत 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 जगता, परंतु स्वतःला आपण कधी अंतर्मनात कधी डोकावून पाहिलं नाही, स्वतःच्या आवडीनिवडी कधी पाहिल्या नाही. तुम्ही ते येईपर्यंत जेवायला थांबता की नाही? म्हणजे पुण्यात थांबतात, नगरचं काय मला माहीत नाही. मी हेच सांगणार आहे की इथून पुढे थांबू नका. ते पार तिकडं धाब्यावर दणकून हाणून येतंय, करगुटा तुटूस्तोवर जेवतंय, ते घरी आल्यावर 2 घास खायचं नाटक करतंय आणि तुम्ही म्हणणार ते आल्यानंतर मी जेवणार. काय गरज आहे? ते आल्यानंतर तुमचं लय प्रेम आहे तर 2 भाकरी थापून द्या, परंतु तुम्ही तुमच्यासाठी कधीतरी वेळ द्या, तुम्ही स्वतःकडे कधीतरी वेळ द्या. जगातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती जर कोण असेल ना तुमच्या दृष्टीने तर तुम्ही स्वतः आहात. तुम्ही सोडून तुमच्या दृष्टीने इतर कोणतीच व्यक्ती महत्त्वाची नाही. म्हणून पहिल्यांदा आपण आपल्या अंतर्मनात डोकावून पाहावं. आपलं जगणं समृद्ध करता करता आपल्याला इतरांचं जगणं समृद्ध करण्याचे मार्ग सापडायला लागतील. म्हणून अंतर्मनात डोकावून बघा, मस्त जगा, आनंदी राहा, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका. साहेब, लोढा साहेब, मी पाहिलं तुमची सगळी, एका छोट्याशा ह्याच्यात तुम्ही संस्था उभी केली, पण किती आनंद होता, चेहऱ्यावर किती आनंद दिसत होता त्या फोटोमध्ये, होता की नाही? सगळ्यांच्या काही नव्हतं, साध्या एवढ्याशा ह्याच्यात तुम्ही पतसंस्था सुरू केली, पण आनंद काय होता, त्या मिशन काय चोरा होता त्या सगळा. पैसे नव्हते पण आनंद भरपूर होता. तुम्ही आठवून बघा, नवीन लग्न झालं, बायको म्हणली असेल जरा चांदबिबीच्या महालावर फिरायला घेऊन चला, तुम्ही कुणाची तरी गाडी घेतली असेल, कुणाकडनं 50 रुपये उसने घेऊन पेट्रोल टाकलं असेल, भिंगारजवळ गेल्यावर पेट्रोल संपलं असेल, तुम्ही गाडी वाकडी केली असेल, टाकीत फुकून किका मारून मारून पार घामाघूम झालेला असाल, बायकोनं असं बघितलं असेल कुठून याची माझी गाठ पडली. पण याही परिस्थितीत बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्याव, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या महालापर्यंत गेल्या होत्या साहेब. मजा होती, आनंद होता. हा, मनातलं आहे की नाही? पण आता तुम्ही बघा, AC गाड्यात नवरा बायको फिरतात, दोघंही व्हॉट्सॲपमध्ये असतात, वेळ मिळाला तर ती त्या खिडकीतनं बघते, हा ह्या खिडकीतनं बघ, आणि ड्रायव्हर दोघांकडे मधल्या आरशातनं बघत असते. हे नवरा बायको आहेत का? संवाद संपून गेला, माणसं एकमेकांशी बोलेनाशी झाली, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला, पण आमचं बोलणं सुधारलं नाही. रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले साहेब गावागावातले, पण माणसाचं चालणं सुधारलं नाही. आजही संध्याकाळी 7 नंतर निम्म्यांना नीट चालता येत नाही साहेब रस्त्यानं. रस्ता सिमेंटचा होऊन उपयोगाचा नाही, चालणं सुधारलं पाहिजे. पैशाच्या जोरावर हजारो किलोमीटरचे चंद्र सूर्य ग्रह तारे दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून पाहिले, पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर प्रेमाचे संबंध मात्र निर्माण होऊ शकले नाही. आम्ही कशाच्या पद्धतीनं आमचं जगणं समृद्ध करणार आहोत, मला वाटतं ते ठरवण्याची वेळ आली आहे. म्हणून सांगतो, छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घ्या. समृद्ध आयुष्याची तीच गुरुकिल्ली आहे. जास्त वेळ घेत नाही, आपल्याला मध्ये मध्ये ब्रेकची सवय आहे. म्हणून जाताना इतकंच सांगेल, आपण विज्ञानाच्या जोरावरती अनेक गॅझेट तुमच्या माझ्या हातात आले, मोबाईल हातात आले. खरं तर ते खूप सुंदर माध्यम होतं. मध्यंतरी आपल्या कॉलेजवर आम्ही एका उपक्रमाची सुरुवात केली, मोबाईलकडून मैदानाकडे. साहेब, या मोबाईलच्या म्हणजे कोट्यावधी लोकांच्या हातात मोबाईल आहे, आणि ते खूप चांगलं साधन आहे. खरं तर एका क्षणात तुम्ही जगापर्यंत जाऊ शकता, परंतु आज त्याचा इतका अतिवापर झाला आहे की मेंदूचा कॅन्सर होण्याची शक्यता 400% वाढली आहे. दिल्लीमध्ये एम्सनं हॉस्पिटल सुरू केलेत की मोबाईलपासून जी पोरं व्यसनाधीन झालीत ना, ती रस्त्यानं चालताना हातात मोबाईल नसला तरी अशीच चालतात. ती नेक्स्ट लेवल. एक पेशंट असं होतं, घरात पाहुणा आला का ते म्हणायचं नेक्स्ट लेवल, त्याला दुसरं सुचतच नव्हतं. रस्त्यानं जाताना मी बघतो, गाडी चालवताना लोक अशी मान, पुढची पिढी सुद्धा अशीच जन्माला येईल साहेब. तुम्ही 5वीच्या दिवशी फक्त मोबाईल टाकून द्यायचा, ते डायरेक्ट बोलायला सुरू करते.
म्हणजे इतका अतिवापर, 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात आपण मोबाईल, आणि बाप कौतुकानं सांगतो चौकात, मला कळत नाही ते त्याला कळतंय, बरोबर व्हॉट्सॲप काढते. 10-10, 11-11 वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल आहेत. मी शिवाजीनगरला बसमध्ये बसलो आणि मला कात्रजला उतरायचं होतं. शिवाजीनगर ते कात्रज 40-45 मिनिटांचा प्रवास आहे. माझ्या शेजारी साहेब 9वीतली 10वीतली मुलगी बसलेली असेल, 45 मिनिट कंटिन्यू मोबाईलमध्ये खेळत होती. उतरताना मी तिला विचारलं, श्वास घ्यायला या PMTत जागा नाही, तू मोबाईलवर एवढं काय महत्वाचं होतं? ती म्हटली, काही नाही रे, आता घरी जायचंय ना, इनबॉक्स डिलीट करत होते. म्हटली दिवसभर आलेले मेसेजेस डिलीट करते. मुलींना कळायला लागलं, घरात जात असताना दिवसभर आलेले मेसेजेस डिलीट करायचे असतात. मग डिलीट करण्यासारखं दिवसभर स्वीकारायचं का? कारण काय स्वीकारावं आणि काय स्वीकारू नये हे सांगणारी माध्यमं साहेब घरात उरली नाहीत. कॉलेजला गेलेल्या पोराच्या मोबाईलला अचानक पासवर्ड आला. एरवी त्याचा मोबाईल कुठेही पडलेला असायचा, आता 24 तास हातात असतो. बाथरूममध्ये जातानाही दिदीला वाटतं हातात मोबाईल घेऊन जावा. आईवडिलांना कळू नये आता मुलींसोबत बोलायची वेळ आली म्हणून. पण काय बोलावं आणि काय बोलू नये हे सांगणारी माध्यमं उरली नाहीत. मला वाटतं की जग आपल्या वागण्याविषयी काय ठरवायचं ते ठरवेल, आपण आपल्या वागण्याविषयी प्रामाणिक असावं. आपल्याला जे पटतंय का, आपल्याला ते रुचतंय का, हे जग तर तुमच्या सगळ्या गोष्टींची शहानिशा करून तुम्हाला वेड्यात काढणार आहे. परंतु तुम्हाला तुमचं वागणं आणि बोलणं पटतं का? तुम्ही जे करत आहात त्याच्याशी तुम्ही सात्विकपणे प्रामाणिक आहात का? मला वाटतं हे शोधावं आणि छोट्या गोष्टींचा आनंद घ्यावा. जाताना इतकंच सांगतो, मी नेहमी सांगतो माझ्या भाषणात की छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका. आयुष्य परत कधीच मिळणार नाही आहे. एक पुस्तक लिहिलं होतं मी, सुख नावाचं. त्याच्यात एक पहिलं वाक्य लिहिलं होतं पहिल्याच पानावरती, नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढं ढकलता येणार नाही, घरी गेल्यानंतर वाटलं परत ऐकावं, परत ऐकता येणार नाही. आयुष्याचा कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही आणि आयुष्याचा कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही. म्हणून जे जे क्षण आयुष्यात आलेत ना तेच फक्त आपले आहेत. ते अमिताभ बच्चनचा एक कार्यक्रम आहे, कौन बनेगा करोडपती. प्रश्न विचारल्यावर तो काय म्हणतो, आपका टाइम सुरू होता है, आणि अब म्हटल्यानंतर टिकटिक सुरू होते, आणि टिकटिक संपल्यानंतर तुम्ही म्हटलात आता उत्तर येते, सांगू का? उपयोग आहे का? ज्या दिवशी जन्माला आलात ना त्या दिवशी टिकटिक सुरू झाली, कधी बंद होईल माहीत नाही. आणि तुम्ही टिकटिक संपल्यावर म्हटलात अरे व्याख्यानाला जायचं राहिलं, तिथं विनोद झालता, हसायचं राहिलं, तिथं आवडलं होतं, बोलायचं राहिलं, मदत करायची होती, करायची राहिली, फक्त पाठीवर थाप मारायची होती हो, पण हात आखडता घेतला, नंतर नाही. श्वास थांबला की सगळं संपून जातं. 14 वित्त आयोगातून शेड तयार करून ठेवलेत, पांढऱ्या कापडावाल्यांनी कापड तयार करून ठेवलेत, मडकेवाल्यांनी मडके थापून ठेवलेत, बांबूवाल्यांनी बांबू साळून ठेवलेत, सगळं तयार आहे. रडणारे सुद्धा तयार आहेत साहेब. सगळं तयार आहे. श्वास थांबल्यानंतर जगता येत नाही, आणि नंतर नाव सुद्धा उरत नाही हो. ज्यांनी कामं केली त्यांची नावं उभी राहिली, त्यांच्या नावांनी व्याख्यानमाला तयार झाल्या. आपण जर तसं कर्तृत्व केलं तर आपलं नाव, नाहीतर मृत्यूनंतर 1 मिनिट सुद्धा नाव उरत. लोक विचारतात बॉडी कुठपर्यंत आली, म्हणतात बॉडी, नावाचं रूपांतर बॉडीमध्ये होऊन जातं. मला वाटतं मस्त जगून घेऊ, आनंदानं जगून घेऊ, इतरांचं कौतुक करू, कौतुक करत चला. वसंतराव चांगलं काम करतात, आपल्याला चांगलं म्हणायला काय हरकत आहे का? आयतं यायचंय, बसायचंय, खुर्ची बिरची रिलून करतंय, 5-6 वर्ष चांगलं करतंय म्हणून जाता जाता काय वसंतराव काय व्याख्यान, मग हुरूप येईन पुढच्या वर्षी आणखी जाऊ म्हण. ते जरा थोडेसे अजून 2-4 खुर्च्या होत्या पाहिजे होत्या, 2-4 लोकांना उभं राहायला लागले. ते म्हणते हे करू का नको करू पुढच्या वेळेस परत. चांगलं काम करणाऱ्या माणसाचं कौतुक करायला लागतं काय हो? 2 शब्द मला कौतुक करून बघा, आणि त्याची सुरुवात घरापासून करा साहेब. आज संध्याकाळी घरी गेलात ना काका, पहिलं बायकोचं कौतुक करून बघा. आणि काय लागत नाही बिचारीला कौतुक करायला, असं राजेश खन्नासारखं 30 सेकंद तिच्याकडे बघायचं आणि फक्त एक डायलॉग मारायचा, उगं तू ये म्हणून चाललंय, नाही तर माझ्याच्यानं काय खरं आहे का? ती अख्ख्या गावात सांगते 1 नंबर नवरा भेटलाय. काय लागतं, मस्त आनंदानं जागा. मी प्रशांत भाऊ इथं केडगावला लहानाचा मोठा झालो. माझे वडील शिक्षक मुख्याध्यापक होते शाळेवर, रिटायर झाले. आणि अख्ख्या कॉलनीमध्ये मुळे साहेब सगळ्यांची घरं स्लॅबची होती, फक्त आमचं घर पत्र्याचं होतं. आणि माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची ना आपलंच पत्र्याचं का? आई म्हणायची नशिबान आहे शिक्षकाच्या घरात जन्माला आला. आणि माझे वडील ज्या शाळेवर शिक्षक होते तिथं तुमचे वडील अध्यक्ष होते काही काळ. आणि वडील माझी आई सांगायची की शिक्षकाच्या घरात जन्माला आला, नशिबान आहेस, पत्र्याच्या घरात लहानाचा. मी म्हणायचो काय शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही?
ती म्हणायची कार्ट्या नशिबवान आहेस, पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो का? ती म्हणायची बघ, घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय, शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही, खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं. मजा होती हो. पैसे नव्हते पण निव्वळ आनंद होता. वडील एक चॉकलेट आणायचे आणि माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे, म्हणायचे कावेरी गणेशाने तू अर्धा अर्ध करून खा. वडिलांनी कायम एकच चॉकलेट आणलं आणि तिच्या हातात दिलं. ताई चॉकलेटचे 2 भाग करायची, एक मोठा आणि एक छोटा. ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात. आणि जगात हे फक्त बहीण करू शकते साहेब, लक्षात ठेवा. जगात हे दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणून बहिणीचा सन्मान करा, आदर करा, आपल्याही आणि इतरांच्याही. आपण आपल्या बहिणीचा सन्मान जितका करतो तितका इतरांच्या बहिणीचा जर करता आला तर कुठल्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. आम्हाला सगळं पाहिजे पण मुलगी नको हल्ली असं म्हणतात. मी विचारलं का पोरगी नको? नाही म्हणले ते वंशाला दिवा पोरगा लागतो म्हटले. म्हणलं पंथी नाही चालत का? ते सोडावं म्हणले. चितेला आग कोण लावणार? मला खरं सांगा ताई, घरात चूल कोण चांगलं पेटवतं, मुलगी का मुलगा? गॅस कोण चांगलं पेटवतं? मग चिता कोण चांगली पेटवतं? चिता पेटायला पोरगाच कशाला? पोरगी आल्याशिवाय तर कळत पण नाही साहेब कोण गेलं म्हणून. ती एसटीतनं उतरली ना त्या प्रेतापर्यंत ओरडत येते माझा बाप असा होता सांगते. पोरगं म्हणतं आली तर 10 दिवस थांब, जाताना हक्क सोडपत्रावर सह्या करायच्या. घराला घरपण देण्याची ताकद जर कोणात असेल ना तर ती तुमच्या आईत आहे, तुमच्या बहिणीत आहे, तुमच्या मुलीत आहे, तुमच्या पत्नीत आहे. म्हणून तिला मस्त जगू द्या, आनंदानं जगू द्या, आनंद घ्या आणि इतरांना द्या. मस्त हसत हसत जगा. आल्यापासून मी 2-3 जण बघतोय हसलेच नाहीत साहेब. म्हणजे जोक झाला तरी ते शेजारी बघतोय ते हसतोय का? काही जणांना घरी गेल्यावर हसायला अरे विनोद झालं होतं ते. काय लागतं? आणि माणसालाच हसतं येतं, जनावरांना येतं का? शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, प्लीज वेलकम इन गोठा विथ स्माईल. गाढवाला कधी हसताना बघितलंय का साहेब? ज्या दिवशी गाढव हसायला सुरुवात करेल ना त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास आता मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करेल ना, तुम्हा सगळ्यांना तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स कीप स्माइलिंग. थँक्यू.